वाशिममधील 133 गावांमध्ये पाणी टंचाईचं संकट। गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू। वाढत्या उन्हाळ्यामध्ये परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता। नाशिकच्या इगतपुरीमध्ये पाणी टंचाई। इगतपुरी तालुक्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा। 17 आदिवासी गाव पाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा सुरू। बीडच्या साक्षाळ पिंपरीमधील शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी चोरीला। जाणून बुजून कुणीतरी खुडसाळपणा केल्याचा शेतकऱ्याचा आरोप। शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू। नाशिकच्या काश्यपी धरणामधून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। काश्यपी धरणामधून सोडलेलं पाणी गंगापूर धरणात येणार। गंगापूर धरणामधून नाशिक शहराला पाणी पुरवठा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पारा वाढला। पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत घट। पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता। चंद्रपूरच्या इरई नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आणि खोलीकरणाच्या कामाला वेग। 45 दिवस चालणारं इरई नदीचं खोलीकरण अभियान। नमामि चंद्रभागा अभियानामधील पहिला सांडपाणी प्रकल्प प्रक्रिया सुरू। प्रकल्पासाठी 1,80,00,000 रुपयांचा खर्च। प्रकल्पामुळे नदी प्रदूषणाला पायबंद बसणार। गुरसाळे गावचं सांडपाणी थेट भीमा नदीमध्ये मिसळणं बंद। चंद्रपूरमध्ये रामाळा तलावाच्या जलशुद्धीकरणाच्या कामाला सुरुवात। अमृत 2 प्रकल्पांतर्गत 30 कोटींचा खर्च करून काम होणार। पुण्यातील राजगड तालुक्यामधील मांगदरीमध्ये निकृष्ट जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती। 78 लाखांचा खर्च करून देखील जलजीवन पाणीपुरवठा योजनेचं काम 2.5 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत। जालना तालुक्यातील फळबागांवर पाणी टंचाईचं संकट। पाण्याअभावी फळगळती झाल्यानं मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत। जालन्यातील महत्त्वाचा असलेला कल्याण मध्यम प्रकल्प कोरडा ठाक। धाराशिवमध्ये वादळी वारं आणि पावसामुळे सफरचंदाची बाग भुईसपाट। 3 वर्षांपासून जोपासलेल्या सफरचंद बागेचं नुकसान। सरकारनं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। आंबा पिकांच्या बागांना मोठा फटका। नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा कायम। गेल्या आठवड्याभरामध्ये सर्वाधिक तापमान 40.5 अंश सेल्सिअसवर नोंदवलं गेलं। कमाल तापमान 37.4 अंश सेल्सिअस। अमरावतीमध्ये सोयाबीनला 4,500 तर कापसाला 8,200 रुपये भाव। शेतकऱ्यांकडील शेतमाल संपल्यावर भाववाढ। व्यापाऱ्यांकडे माल शिल्लक असल्यानं त्यांनाच फायदा होणार। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याच्या 1,19,000 पेट्यांची आवक। अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याची आवक वाढली। बुलढाण्याच्या फरदापूरमधील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांचा लाँग मार्च। लवकरच रस्ते मोकळे करण्याचं प्रशासनाकडून ग्रामस्थांना आश्वासन। शेतकऱ्यांचा पीक विमा, अतिवृष्टीची रक्कम मिळण्याची देखील मागणी। सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी इथं बेकायदेशीर मुरुम उपसाविरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शनं। कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता हा उपसा सुरू असल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीची निदर्शनं। पीएमआरडीए डीपी रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचं घंटानाद आंदोलन। शहरामधील विकास कामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठवा आणि शहरातील कचरा डेपो हलवण्याची देखील महाविकास आघाडीची मागणी। साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी धाराशिवमध्ये आंबेडकरी समाजाचं आंदोलन। साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। पोलीस उपाधीक्षक स्वप्नील राठोड यांना निलंबित करण्याची देखील मागणी। दापोली इथल्या आढावा बैठकीतून खासदार सुनील तटकरे यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन। जलजीवन मिशनची कामं एका ठेकेदाराला देण्यात आल्यानं ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश। लातूर जिल्ह्यातल्या बडूरमध्ये शिक्षकाच्या हत्येप्रकरणी गावकऱ्यांचा कॅन्डल मार्च। औंढा इथं 2 गटात झालेल्या मारहाणी दरम्यान रस्त्याच्या कडेला थांबलेल्या शिक्षकाला दगड लागल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू। आरोपींवर कठोर शिक्षा देण्याची मागणी। नांदेडच्या हदगावमधील भाजपच्या शहर अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल। एका तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसात तक्रार। सिंधुदुर्गात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। दोडामार्गमध्ये एका अनधिकृत इमारतीमध्ये कारवाई। बिलाल शेख आणि असलम इस्माईलवर गुन्हा दाखल। इंस्टाग्रामवर बंदूक दाखवत भाईगिरी केल्यानंतर माफी मागितली। नांदेड ग्रामीण पोलिसांकडून तरुणावर कारवाई। आरोपीकडून एअरगन बंदूक जप्त करत गुन्हा दाखल।
पुण्यामध्ये 2 गटात तुफान हाणामारी, गाडीचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून वाद. पुण्यातील भवानी पेठेतील प्रकार, खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या नेरूळमध्ये 13 बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती. बांगलादेशी नागरिकांची शिक्षा संपताच मायदेशी पाठवलं जाणार. भारत बांगलादेश सीमेवरच्या BSF सुरक्षा यंत्रणेकडे बांगलादेशी नागरिकांना ताब्यात दिलं जाणार. सोलापूरच्या मोहोळमध्ये जावयानं सासऱ्याची हत्या केल्याची घटना, कौटुंबिक वादातून हत्या केल्याची घटना. आरोपीवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुलानं आत्महत्या केल्याचं दुःख सहन न झाल्यानं आईनं देखील विष प्राशन करत जीवन संपवलं. बीडच्या गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला इथली दुःखद घटना. मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये उसन्या पैशाचा वाद, अत्याचाराची धमकी देत अल्पवयीन मुलीचं अपहरण, 7 जणांवर गुन्हा दाखल. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं एकाला मारहाण. बीडच्या धारूर शहरामधील घटना. मारहाणीमध्ये संतोष ठोंबरे जखमी. धारूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. हँडग्लव्ज व्यवसायामध्ये 62 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. मयूर चांदणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. तुळजापूरच्या पांगरदारवाडीमधील घरात चोरी झाल्याची घटना. सोन्यासह रोकड आणि चांदीच्या वस्तूची चोरी. पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी. परळी पोस्ट कार्यालयामधील चोरलेले आधार केंद्राचे साहित्य बाजूलाच असलेल्या BSNL टॉवरच्या खाली आढळलं. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकामध्ये असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये 50 दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी संगणक आणि साहित्याची चोरी केली होती. पुण्याच्या रांजणगाव गणपतीजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात. 13 जण जखमी. खासगी रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू. पुण्याच्या भोरमध्ये एसटी महामंडळाची सेवा जुन्या बसमुळे त्रासदायक ठरते. प्रवासामध्ये बस बंद पडण्याचे प्रकार वाढले. प्रवाशांचे हात. प्रशासनानं लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी. बदलापूरमध्ये होम प्लॅटफॉर्ममुळे मोठ्या प्रमाणात गर्दी. प्लॅटफॉर्म 1 बंद असल्यानं प्रवाशांची होम प्लॅटफॉर्मवर गर्दी. लोकल फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या वृक्षतोड झाल्याचं समोर. वृक्षतोडीवर वनविभागाचं दुर्लक्ष. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी. जळगावच्या अंमळनेरमध्ये नगरपालिकेच्या वतीनं नाले सफाईला सुरुवात. 2 JCBद्वारे अंमळनेर शहरामधील एकूण 18 नाल्यांची सफाई. ठाण्यातील पाचपाखाडी तुळजाभवानी मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून देवीला 7 नद्यांचं पाणी आणि 7 समुद्राच्या पाण्यानं जलाभिषेक. नांदेडमधील लॉन्ड्री चालकाचा मुलगा UPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण. डॉक्टर शिवराज गंगावळ मुखेडच्या बारहाळीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत. 5 वेळच्या अपयशानंतर शिवराज गंगावळ 6व्यांदा UPSC उत्तीर्ण. UPSC उत्तीर्ण बिरुदेव डोणे यांना 1000 पुस्तकं भेट. सुशीलकुमार शिंदेंचा नातू शिखर पहारिया यांच्याकडून भेट. नाशिकच्या मालेगाव अक्षय तृतीया निमित्तानं बाजारामध्ये घागरांची दुकानं सजली. अक्षय तृतीयेला घराघरात घागर पूजन केलं जातं. तर शहरामधील मुख्य बाजारपेठेमध्ये घागर विक्रीसाठी दाखल. भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्तानं गोंदियामध्ये भव्य बाईक रॅली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील सालसेमध्ये श्री गुरुदेव मूर्तीचं मिरवणूक. 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन. पुण्याच्या भोरमध्ये एसटी महामंडळाची सेवा जुन्या बसमुळे त्रासदायक ठरते. प्रवासामध्ये बस बंद पडण्याचे प्रकार वाढले. प्रवाशांचे हात. प्रशासनानं लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी. बदलापूरमध्ये होम प्लॅटफॉर्ममुळे मोठ्या प्रमाणात गर्दी. प्लॅटफॉर्म 1 बंद असल्यानं प्रवाशांची होम प्लॅटफॉर्मवर गर्दी. लोकल फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या वृक्षतोड झाल्याचं समोर. वृक्षतोडीवर वनविभागाचं दुर्लक्ष. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी. जळगावच्या अंमळनेरमध्ये नगरपालिकेच्या वतीनं नाले सफाईला सुरुवात. 2 JCBद्वारे अंमळनेर शहरामधील एकूण 18 नाल्यांची सफाई. ठाण्यातील पाचपाखाडी तुळजाभवानी मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून देवीला 7 नद्यांचं पाणी आणि 7 समुद्राच्या पाण्यानं जलाभिषेक. नांदेडमधील लॉन्ड्री चालकाचा मुलगा UPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण. डॉक्टर शिवराज गंगावळ मुखेडच्या बारहाळीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत.
5 वेळच्या अपयशानंतर शिवराज गंगावळ 6व्यांदा यूपीएससी उत्तीर्ण. यूपीएससी उत्तीर्ण बिरुदेव डोणे यांना 1000 पुस्तकं भेट. सुशीलकुमार शिंदेंचा नातू शिखर पहारिया यांच्याकडून भेट. नाशिकच्या मालेगाव अक्षय तृतीया निमित्तानं बाजारामध्ये घागरांची दुकानं सजली. अक्षय तृतीयेला घराघरात घागर पूजन केलं जातं, तर शहरामधील मुख्य बाजारपेठेमध्ये घागर विक्रीसाठी दाखल. भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्तानं गोंदियामध्ये भव्य बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील सालसेमध्ये श्री गुरुदेव मूर्तीचं मिरवणूक. 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन.